दादरमध्ये रेस्टॉरंट चालवणारे तुषार देशमुख गेले काही दिवस चिंतेत आहेत, कारण गेल्या 15 दिवसांमध्ये त्यांच्याकडे येणाऱ्या नोटांमध्ये 50%हून जास्त नोटा खोट्या असल्याचं दिसून आलंय. अखेर तुषारनी रोखऐवजी कूपन सिस्टीम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या वेळेला ते आमच्याकडे येतात 500च्या नोटा आणि आम्ही जर त्या खोट्या असतील आणि जर फोन केला त्या क्लायंटला की तुमच्याकडनं आलेली नोट फेक आहे, ती आम्हाला स्वाभाविक ते एक्सेप्ट करत नाहीत की आम्ही दिलेली नोटच खोटी आहे आणि मग ती आमच्या पदरात पडते. रिझर्व्ह बँकेनं 1 एप्रिलपासून 500 रुपयाच्या आणि 1000च्या 2005 पूर्वीच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अनेक वर्षांपासून साठवून ठेवलेल्या नोटा अचानक बाहेर पडतायत. इथे फ्लोरल डिझाईन आहे आणि पाठीमागे तिकडेच दुसरं फ्लोरल डिझाईन आहे. हे दोन्ही एकमेकात मिक्स होतात आणि तुम्ही जर अशी नोट लाईटमध्ये बघितली तर ती 500 असं तिकडे दिसतं. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, हा वॉटर मार्क आहे. हा पांढरा जो आहे तो, याच्यात गांधीजींचं हसरं चित्र आहे. ज्या फेक नोटा असतात ना, त्याच्यात ह्या असं चित्र नसतं. खोट्या नोटांवर नियंत्रण आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतलाय. पण दुसरीकडे मात्र यापूर्वीच या खोट्या नोटांचा सुळसुळाट इतका वाढलाय. त्याच्यामध्ये कंट्रोल करणं फार मुश्किल आहे. त्याच्यामध्ये फार मोठे पॅरामीटर्स घ्यायला पाहिजे, बट इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. माझं म्हणणं फक्त सिम्पल हे आहे, मिडल क्लास फॅमिली, आम आदमी तर सांगतोय ना 100 आणि 50 रुपयाच्या डिनॉमिनेशन्स ठेवा ना. 2005 आधीच्या नोटांमध्ये सुरक्षेची चिन्ह कमी आहेत, म्हणून पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा भारतात आल्या. या नोटांना बाहेर काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतला. यामुळेच मोठ्या प्रमाणात काळा पैसाही आता बाजारामध्ये खुळखुळू लागलाय. त्यापासून 31 मार्च पर्यंत सगळ्यांनाच सावध राहावं लागणार आहे, कारण 1 एप्रिलपासून या जुन्या नोटा म्हणजे निव्वळ कागदाचे तुकडे असणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रणाली कापसे, IBN लोकमत, मुंबई.